कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धन्यवाद आल्याबद्दल। थांबलोत आम्ही इतका वेळ, पण तुला महत्वाची कामं असतील ना? नाही ठीक आहे, आता सवय करून घ्यायलाच हवी। सॉरी। आधी हिची बहीण गायब झाली, आता ही गायब झाली, पुन्हा कधी गायब होईल काही सांगता येत नाही। कीर्ती, आपण बोलून काही फरक पडत नसेल ना तर आपण शांत राहायचं। पण आई हिचं वागणं बघ। कीर्ती, आपण बाहेर आहोत, जागेचं आणि आपण काय बोलतोय याचं भान असू दे। तुझ्या चुका पोटात घालतो म्हणजे मी काही ऐकून घेईल असं नाही। आजपर्यंत जे घडलं ते चांगलंच लक्षात आहे माझ्या। उगाच दुखवायचं म्हणून असं अभद्र बोलू नकोस आणि सीताला भडकावू नकोस। आता मला कुणाच्याही तोंडातून एक शब्द नकोय। किटू डार्लिंग, शांत हो। थोड्याच वेळात या शिवाचा कसा बँड वाजतो बघ, तोंडावरच पडेल बघ। सीताई, प्रसाद नेहमीसारखा अगदी उत्तम झालाय। मी नैवेद्य दाखवलाय, आ घ्या, वाटा सगळ्यांना प्रसाद। हे कसं शक्य आहे सुहास? अरे मी स्वतः प्रसाद खराब केला होता। वाह, मस्त झालाय, सुंदर, काय चव आली आहे, छान। वा 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 वा, खूपच मस्त झाला आहे। कीर्ती, हा नाही सांगण्यासाठी नाही, खरंच चांगला झालाय प्रसाद। नमस्कार गुरुजी। नमस्कार। आमचं नुकतंच लग्न झालंय, तर आमच्या नावाची तेवढी पूजा सांगा फक्त। हो सांगतो ना, पण तुमच्या दोघांची नावं काय? माझं नाव चंदन आणि ही माझी बायको दिव्या। चंदन आणि दिव्या, ठीक आहे। शिवा साडीत, तेही आशू सोबत। आजपर्यंत शर्ट पॅन्ट शिवाय दुसरं काहीच घालणार नाही म्हणून हट्ट करणारी आज सगळ्यांसमोर साडीत कशी आली? पण हे दोघं असे एकत्र, यांचं लग्न झालं की काय? शेवटी ती पण मतलबीच निघाली। सगळे मला बोलतात पण ही खाली मुंडी पाताळ धुड्डी निघाली। या आशूंनी लग्न केलंच कसं ह्याला कळत नाही। मला तर मोठा सांगायचा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी कोणासोबत राहू शकत नाही। शेवटी काय, सगळे स्वार्थीच असतात। आनंदी रहा। गुरुजी नमस्कार। रामभाऊ, आनंदी रहा, आनंदी रहा। आओ, नवीन सुनेला आणि मुलाला घेऊन दर्शनाला आलो। अरे अरे वाह, आनंदी रहा। म्हटलं होतं ना रामभाऊ तुम्हाला, हवी तशी सून मिळाली आहे। अगदी खरं बोललात गुरुजी, तुम्ही म्हणालात तशीच सून आम्हाला मिळाली आहे आणि आम्हाला तिचा खूप अभिमान आहे। अहो, तुमची सून म्हणजे दुर्गेचं रूप आहे, ती सगळ्या घराला सांभाळेल आणि मुख्य म्हणजे आशुतोष बरोबर सदैव राहील। आशुतोष, तिला कधीच अंतर देऊ नकोस। तिचा आदर कर, तिला जप। पण गुरुजी, एखादे सुनेत असायला हवे असा एकही गुण हिच्यामध्ये नाही। मग काय करायचं? तुम्हाला दिसणं महत्वाचं वाटतं,
मी असणं पाहतो आणि तुम्ही जवळच्या माणसाला जर नीट पारखून घेतलं तर चांगले गुण तुम्हाला दिसतील. हो, पण सुनेची काही कर्तव्य असतात, त्याही अपेक्षा करायच्या नाहीत का आता? असो, नाहीतरी मी बोलून माझं कोण ऐकणार आहे? हा घ्या प्रसाद. आणि आता तुम्ही दोघांनी देवाकडे तुमच्या सुखी संसारासाठी मागणं मागा, म्हणजे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होईल. मी पळून गेले याचं कोणाला काहीच नव्हतं. नेमकं काय झालं असेल? मी गेल्यावर शिवा माझ्या जागेवर उभी राहिली असेल का? पण ती का उभी राहील? का नाही राहणार? आई ती श्रीमंती मिळाली की कोणी उभं राहील ना. नेहमी मोठ्या मोठ्या गप्पा करायची ही, आता काय केलं? नाही, आता ना आईला फोन करून विचारायलाच हवं. बैस बाळ, अगं बैस. तुझ्या चेहऱ्यावरती मला प्रश्न दिसतायत बाळा. जे विचारायचं ते विचार. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करेन. इथे कुणाला घाबरायचं कारण नाहीये. बिनधास्त विचार. गुरुजी, मला ना खूप भीती वाटतेय. म्हणजे मला कळत नाहीये मी नेमकं काय करायला पाहिजे. म्हणजे या घरातल्या गोष्टी मी अशा कधी केल्या नाहीयेत. तर काय होतंय की ते सगळं समजून घेऊन ते आपलंसं करून मग परत या सगळ्यांना आपलंसं मला खरंच मनापासून करायचं, पण ते होत नाहीये. आणि मी काही करायला गेले ना की ते सगळं फसतंय. कळत नाही काय करायचं. संयम पाळायला हवा. तुझ्या घरी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू सगळं निभावलंस. वडिलांच्या पश्चात घराला आधार दिलास. गुरुजी, तुम्हाला कसं माहितीये? मला सगळं माहित आहे. तुझ्या वडिलांचा तुझ्यावर जो विश्वास होता त्यानं तुला आजवर सांभाळलं. पण यापुढे तोच विश्वास तुला स्वतःवर ठेवायचा आहे आणि मग पुढची वाटचाल करायची आहे. हे जग वेगळं आहे, रीतीभाती वेगळ्या आहेत, पण तू स्वतःला बदलू नकोस, विसरू नकोस. आहेस तशीच राहा. बदलण्याची काही आवश्यकता नाही. फक्त रीतीभाती नीट समजावून आपल्याशा करून घे. त्या घरातल्या लोकांचे स्वभाव काय आहेत ते नीट पारखून त्याप्रमाणे त्यांच्याशी वाग. सगळं सोपं जाईल. सुखी होशील. ठीक आहे गुरुजी. आणखीन एक गोष्ट आहे. विचार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.